मी काय बोलतो आपण खोपोलीवरून निघालो. आता आपला पहिला स्टॉप कुठे असेल? आता आपला शिंगरोबा घाटात आपला मंदिर आहे ना शिंगरोबा देवताचा. बरोबर. तिथे जाऊन आपण आता नाश्ता करणार आहोत. तर तिथे नाश्ता झाला की तिकडनं डायरेक्ट आपण वागजायला जेवायला जाणार आहोत. म्हणजे आता आपल्या शिंगरोबा देवाजवळ पोहोचायला किती वेळ जाईल? आता कमीत कमी 1 ते 1.5 तास. 1 ते 1.5 तास जाईल. बरोबर. या आपल्याला तरी किती वाजतील? आता 9:30 वाजले. 1 तरी वाजेल. बरोबर आहे ना. आजचं आपल्याला दरवर्षी गेल्या वर्षी पण घाटात पाऊस लागला, आज पण थोडासा पाऊस लागलाय. वातावरण चांगलं वाटतंय ना. त्याच्यानंतर आपण जेवण केल्यानंतर पुढचा आपला स्टॉप कुठे असेल? लोणावळ्याला. राम मंदिर आहे इकडे, नवीन राम मंदिर झालं आहे तिकडे. चहा पाण्याची व्यवस्था केली आहे. आणि त्याच्यानंतर आजच्या रात्रीची वस्ती कुठे असेल आपली? सध्या बाजूला इकडे आपली वस्ती आहे. इकडे आपला कांदा फळाच्या 3 किलोमीटर अगोदर. पायात चप्पल नाहीये. चप्पल नसल्यामुळे तुम्हाला एवढं काय जाणवतंय काय? आहे ना, आमच्या आईची कृपा आहे. एकविरा माते की जय. नमस्कार मंडळी, आज पालखीचा 3रा दिवस आहे आणि आपल्यासोबत 2 दादा आहेत. तर दादांची आपण थोडीशी मुलाखत घेणार आहोत. आणि इकडून पालखी निघालेली आहे आणि पालखीचे सगळे मंडळी निघालेले आहेत. तर दादा आज पालखीचा 3रा दिवस आहे, बरोबर आहे ना? तर इकडून पालखी निघालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपली पालखीचा रुटीन कसा असेल? आज पालखीचा रुटीन आपला असं आहे की पूर्ण घाट रस्ता आहे. खंडाला घाट आपण म्हणजे आपण आता खोपोलीला आपली वस्ती होती, बरोबर आहे ना? खोपोलीला 2री वस्ती आहे, 3री वस्ती आपली लोणावळ्याला आहे. बरोबर आहे. तिकडचं पूर्ण घाटातून जाणार आहोत मजा मस्ती करत. जय एकविरा. जय एकविरा. एकविरा माते की जय. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडून पालखी निघालेली आहे, पोरं सर्व निघाले आहेत आणि आता आपल्याला खंडाळा घाट चढायचा आहे. पालखीचा 3रा दिवस आहे आपला. आपण खोपोलीवरून निघालो. आता आपला पहिला स्टॉप कुठे असेल? आता आपला शिंगरोबा घाटात आपला मंदिर आहे ना शिंगरोबा देवताचा. बरोबर. तिथे जाऊन आपण आता नाश्ता करणार आहोत. तर तिथे नाश्ता झाला की तिकडनं डायरेक्ट आपण वागजायला जेवायला जाणार आहोत. म्हणजे आता आपल्या शिंगरोबा देवाजवळ पोहोचायला किती वेळ जाईल? आता कमीत कमी 1 ते 1.5 तास. 1 ते 1.5 तास जाईल. बरोबर. याच वर्षात आपण जाणार आहोत. याच वर्षात आपण जाणार आहोत. या जोशात याच पावसामध्ये तडतडीत नाचत फडफडीत हे करत जाणार आहोत. चालेल, धन्यवाद. एकविरा माते की जय. आहे. आयलो आहे. आयलो आहे आहे आहे. आयलो 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 एकविरा माते की जय. आहे. आयलो आहे आहे आहे. आयलो आयलो आयलो.
आय माऊले एकविरा माते की एकविरा माते की आहे मंडळी आता आपली खोपोलीहून थोड्या वेळापूर्वी पालखी निघाली, तुम्ही बघितलीच असाल. त्यावेळी आपण दादाचा इंट्रो घेत होतो, पण तेवढ्यात पालखी निघाली, त्याच्यामुळे आपण चालायला सुरुवात केली. तर आपल्यासोबत पंच मंडळी आहेत. दादा, आजच्या दिवसाचा कसं काय नियोजन असेल? आजच्या दिवसात आता आपलं शिंगरो फक्त आपला शंकरासाठी थांबणार अर्धा एक तास. त्यानंतर वाघजाई मंदिरला जायला आपल्याला तरी किती वाजतील? आता 9:30 वाजले, 1 तरी वाजेल, बरोबर आहे ना? आजचं आपल्याला दरवर्षी, गेल्या वर्षी पण घाटात पाऊस लागला, आज पण थोडासा पाऊस लागलाय, वातावरण चांगलं वाटतंय ना? त्याच्यानंतर आपण जेवण केल्यानंतर पुढचा आपला स्टॉप कुठे असेल? लोणावळ्याला. राम मंदिर आहे, इकडे नवीन राम मंदिर झालेलं आहे, इकडे चहा पाण्याची व्यवस्था केली आहे. आणि त्याच्यानंतर आजच्या रात्रीची वस्ती कुठे असेल आपली? सध्या इकडे आपली वस्ती आहे, इकडे आपला काटल्यापाड्याच्या 3 किलोमीटर अगोदर. आता आपण आज घाट चढतोय. घाट चढायला आपल्याला आज किलोमीटर तरी किती आहे? तरी पण 12 किलोमीटरचा घाट रस्ता आहे घाट रस्ता आहे. आणि गार हवेमध्ये आम्ही एकदम आनंदात चढणार आहोत. म्हणजे आपल्याला आज रात्र, म्हणजे संध्याकाळ होईल की रात्र होईल? काल आपण 6 वाजता, 6:15 वाजताच आपली पालखी पोहोचलेली आहे. आज किती वाजतील पालखी पोहोचायला? ओके, धन्यवाद. एकविरा माते की आहे, आई माऊले एकविरा माते की. मंडळी, आता आपली पालखी शिंगरोबा मंदिर येथे पोहोचलेली आहे आणि पाऊस भरपूर चालू झालेला आहे. आता आपण थोडा वेळ इथे थांबणार आहोत दरवर्षीप्रमाणे, आणि मग इथे पोरं थोडी मजा मस्ती करतील. अजून काय पाहिजे बायनं मन? मोटार मागतान बापिराला मोटार, ये मोटारीचे नादान माझ्या पाया झायल्या गार, पाया झायल्या गार, म्हणतात फिराला मोटार कार. मंडळी, आता आम्ही शिंगरोबा मंदिर इथून घाटातून चालायला परत सुरुवात केलेली आहे. आता पुढे चालत चालत राहूयात. आम्हाला टीचरांनी 5 दिवस सुट्टी नव्हती, आम्ही जबरदस्ती आलो आहे. मंडळी, घाटामध्ये आपली सगळी पोरं चालत आहेत, बघू शकता तुम्ही, आणि भिजत चालतात ते सुद्धा. बोला एकविरा माते की आहे, आई माऊले
सगळे बघा इकडे बघू शकता किती पाऊस भरलाय आणि सकाळपासून कंटिन्यू पाऊस आहे. ते पोरं घाटातून याच जोशात चालत आहेत. काही मागे आहेत काही पुढे आहेत बघू शकता. इकडे मागे सुद्धा पोरं आहेत आपली. नमस्कार मंडळी. आज आपण व्हिडिओच्या सुरुवातीला व्हिडिओचा इंट्रो नाही केला कारण पालखी निघायला लगेच आणि घाई होती म्हणून इंट्रो नाही केला. तर आता आम्ही खोपोलीवरून आज निघालो. आज तर जेवणासाठी चालतोय. नाश्ता आपला शिंगरोबा मंदिरापाशी होता. पाऊस लागला आहे म्हणून मी छत्री घेऊन आहे कारण मोबाईल भिजायला नको म्हणून. सर्व पोरं मागे पुढे चालत आहेत. तर आपण मध्ये मध्ये भेटत राहू. जास्तीत जास्त पालखी आणि एन्जॉय दाखवत राहीन तुम्हाला. मंडळीत आपण घाटामध्ये चालतो आणि इकडे साईडला बघू शकता पाऊस भरपूर पडतो. इकडे आपली मुलं वगैरे चालत आहेत. त्यांना पाण्याची सोय आणि शेंगा उकडलेल्या शेंगा बघू शकता. अख्खा टोप भरलेला होता आणि थंड थंड पाणी आणि थंडा सुद्धा इथे आहे. आणि हे बघा हे जिरा थंड पाण्याची आणि थंड्याची सोय करतात आपल्यासाठी. तर धन्यवाद. हे बघा पोरं सगळे आलेले आहेत. थंड तर टेम्पो थांबला आहे आणि टेम्पोच्या बाजूला सर्वजण थंडा पिण्यासाठी थांबले. बघू शकता हे आपल्यासाठी सोय करतायत पाण्याची वगैरे. आणि इकडं बघा आपली पोरं सगळी चालत आहेत. जय दो आणि सम्राट आधी माझ्या निघाला पण लास्ट पोचतोय सध्या. आणि बघा इकडे सुद्धा पोरं चालतात आणि त्यांच्या मागून पालखी आहे. हा बघा हा टेम्पो सगळ्यांना थंडा वगैरे पुरवाचं काम चालू आहे. एकविरा माते की आये आई माऊले. धावत चालतायत धावतायत. आणि बघा थंड्यासाठी लाईन लागली. पुढं बसली आहे. पालखी थांबत नाही आहे. जशी एवढी जण चालतायत तेवढ्यांना थंड्याची सोय करताय. बघा पायी दिंडी पालखी सोला अलिबाग कोलीवाडा किल्लेपाड क्षेत्र एकविरा. पहिल्या जेव्हा आपली घाटात सुरुवात झाली प्रथम इथं चेहरा इथं कर रे. प्रथम आपण महाराजा हॉल पासून निघालो. तिथपासून खांदा घेतलाय तर अजून सोडलाय नाही. म्हणजे घाटापासून पूर्ण आपला घाट पूर्ण घाट चढवलाय. परत आराव ते दत्तनगर पर्यंत पूर्ण घेतलेला आहे यांनी. याच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यासाठी मंडळ पूर्ण आभारी आहे. असा दरवर्षीप्रमाणे सालाप्रमाणे येत राहू दे आणि चालत राहू दे. एकविरा माते आणि याचा यंदा भावना आलाय तो येणार लवकर. त्यांना मोठा मोठा मावरा भेटणार. एकविरा माते की जय. पालखी आपली चालायला सुरुवात झालेली आहे. मंडळी पावसाने पूर्ण असं ठरलेलं आहे वातावरण आणि त्यात पूर्ण पाऊस पडत होता. त्यात पूर्ण पालखी चढवतात घाटातून बघू शकता तुम्ही. आणि त्याच जोशात पोरं चालतात सुद्धा. अर्धी पुढे गेली तर अर्धी मागे आहेत. पाऊस येतोय मध्ये मध्ये जातोय. पावसाला पण एकच मागणं जास्त प्रमाणात पड. चालाची पण तेवढीच ताकद राहून दे. एकविरा माते की जय. मंडळी आता पूर्ण आपली वातावरण बघा पहिलं कसं झालंय. पूर्ण ढगाळ वातावरण म्हणजे फुल पावसात वातावरण झालंय. आता जिथे आपण जेवणाचं ठिकाण आहे तिथं आपली पालखी आलेली आहे. आता आतमध्ये चाललेली आहे पालखी. आणि वातावरण बघा आत्ताचं सध्याचं. आपण दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आता आपण इथे 1 ते 1.5 तास ब्रेक घेणार आहोत. आपला मागचा बावटा अजूनही नाही आलेला. आत्ताच पालखी इथे पोहोचलेली आहे. मंडळी आपली सगळी पोरं बघा जेवणाचा ब्रेकला आपण इकडे थांबायला आलोय. इथे गरम चहा घेतलेला आहे. चहा
साठी बसलेले आहेत सगळेजण. तर आज घाट चढले, तुम्हाला कसं वाटलं? एकदम आनंद. देवीच्या कृपेने एकदम आनंद वाटला. एकविरा मातेची कृपा असल्या कारण आम्हाला घाटाचा काय तेवढा प्रभाव वाटला नाही. पाऊस पडत होता, मग कसं काय वाटलं? देवीची छाया होती सगळी. त्या सग- आनंदामध्ये सर्व भक्त चढले. सगळे भिजत आलेत, सगळे भिजत आलेत. एकविरा माते की आहे, आई माऊले एकविरा माते की. आता वाजलेत 11:15, बरोबर आहे. आता जेवायला कमीत कमी 1-1.5 तास जाईल जेवण होतपर्यंत. आपण किती वाजता? 2 वाजता निघू. त्याच्यानंतर आपल्याला नाश्त्याला पोहोचायला 4 वाजतील, बरोबर आहे ना? तोपर्यंत मी इथेच ब्रेक करणार ना आता. वागजाई एकविरा माते की आहे, आई माऊले एकविरा माते की. आपल्या पंचमंडळी आहेत तर काही झेंडे आणलेत, बघू शकता बरेचसे झेंडे आणलेले आहेत. तर पंचांना मी विचारू शकतो एवढे झेंडे का आणलेत तुम्ही? काल इंडिया विन झाली म्हणून, भारत आपला जिंकला म्हणून. म्हणजे इंडिया आणि काल साऊथ आफ्रिकेची मॅच होती, जेव्हा 30 बॉलला 30 रन पडले तेव्हा सर्वांची कंडिशन काय असेल? कंडिशन बॅड होती की आम्ही आमच्या पालखीतल्या आईला आम्ही पण आवाज दिला. जो सूर्यकुमार यादवने कॅच पकडला, Turning point ठरला तो. टर्निंग पॉइंट ठरला. म्हणून एवढे झेंडे आणलेले आहेत. आणि आईकडे आपण काल एक व्हिडिओ बनवलेली की वर्ल्ड कप जिंकून द्या, आणि आज आपण आई नवस पूर्ण झाला. नवस पूर्ण झाला, बरोबर आहे ना? म्हणजे एकविरा आईचं आपला नवस जो माग आपण करतो तो पूर्ण होतोय, पूर्ण केला आईने. बरोबर आपल्या आहे आईने ना? पूर्ण केला. केला. आणि आज तुम्ही झेंडे आणायचं काम केलं त्याच्याबद्दल धन्यवाद. आपण एक छोटीशी रॅली सुद्धा काढू. एकविरा माते की जय, आई माऊले भारत माता की जय. जीतेगा भाई जीतेगा इंडिया, जीतेगा भाई जीतेगा इंडिया, जीतेगा इंडिया, 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 इंडिया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय. मंडळी आता आपण जेवणाच्या ठिकाणावर पोहोचलो, पण ओंकार दादा आणि मी निघालो. झेंडा कुठपर्यंत आहे ते बघायला चाललोय. यंदा जोश किती आहे ते बघण्यासाठी आम्ही चाललेलो होतो ओंकार दादा मी गाडीवर. आता आम्ही जाऊन येतो, बघतो लास्टची कुठपर्यंत. मंडळी मी आणि ओंकार दादा खास झेंडे घेऊन आलोय पोरांसाठी. आणि काल इंडिया जिंकली त्याच्यामुळे पोरांचा जोश बघा. इंडिया, इंडिया जय. आता चालत होतो आम्ही तर पोहोचलेलो, पण लेडीज कुठपर्यंत आहेत ते बघण्यासाठी आलो. तर लेडीज चालत आहेत, तर ते अजून 15 मिनिटं मागे आहेत चालताना. तर आता तुम्ही चालताय, एवढा वेळ का गेला तुम्हाला चालायला? पाऊस आलाय तर कसं वाटतंय तुम्हाला? तुमच्या बऱ्याच जणांच्या पायात चप्पल नाहीये. चप्पल नसल्यामुळे तुम्हाला एवढं काय जाणवतंय काय? आमच्या आईची कृपा आहे. एकविरा माते की जय. आईलो जय. आईलो आईलो. मंडळी आपला हा लास्ट बावटा आहे आणि आपली पालखी 11:15 वाजता वाघजाईच्या देवळात पोहोचलेली आहे. आणि आता 12 वाजलेत आणि लास्टचा बावटा 12 वाजले तरी मागे आहे. तर दादा याचं कारण काय? मेन म्हणजे तुम्ही बावटा घेऊन आलात, तुम्हाला तर मी प्रश्न विचारणार, याचं कारण काय? याचं कारण असं आहे की आपण जी मंडळी आपण दिल्लीसाठी पायी चालत येतो त्या मंडळीने आज शेंगांचा आज जो उपहार
आम्ही भर गाडीमध्ये जे सालं पडलेली असतात ती साफसफाई करण्यासाठी आम्हाला 1 तास तिथं गेला. सगळी रस्त्यावरची सालं वगैरे काढले आम्ही. त्यामुळे आम्हाला हा मकान फक्त आम्हाला 1 तासाचाच आहे, परंतु आम्हाला तिथे 1 तास गेल्यामुळे आम्हाला थोडा हा वेळ जातो. नाही मग आता किती वेळ जाईल? 12 वाजले तुम्हाला. आता इथून वाघजाईचं 20 मिनिटात 25 मिनिटात तुम्ही गाठाल. इथं मध्ये तर पोरं जास्त कोण नाहीत. आता राहिलेत ते तुम्ही आजच्या बावट्यावाले, बाकी पुढे आहेत. तरी पण तुम्हाला किती 25 मिनिटात अंतर पार होईल? कारण 1 किलोमीटर तरी जास्त अंतर आहे मला वाटतं. 1 किलोमीटरचं जास्त अंतर असेल तर 15 मिनिटात आम्ही पोहोचू शकतो. 15 मिनिटात पोहोचाल ना? तुमचा तोच जोश आल्या सकाळी निघाल्यापासूनचा? आज आम्ही एवढं पाठवून साफसफाई करून 1 तास लेट निघतो, तरी सुद्धा आम्हाला पब्लिकसाठी अर्धा तास मध्ये थांबावं लागतो. आणखी पब्लिक पण मध्ये फोटो काढत असतो. कारण त्यांना पण कोणाचा थोडे प्रॉब्लेम असतात चालण्याचे, हे ते चढणीचा भाग आहे आज, त्यामुळे थोडा पाण्याने प्यास लागलेली असते. त्यामुळे काही कारणास्तव चहा प्यायला पावसाचा प्रॉब्लेम आहे, चहा पितात. त्यामुळे आम्हाला थोडं 15 मिनिटं त्यांच्यासाठी थांबावं लागतं. नंद्यादा कालपासून बघतोय तर सगळ्यात लास्ट आहे. नंद्यादा मेन कारण काय याचं? सगळ्यात लास्ट म्हणजे आता कसं आहे, लास्टचा झेंडा जो असतो त्यांना कधी पाणी नाही पोचत, म्हणून आता मी पाण्याचा बॉक्स यांच्यासाठी एक स्पेशल घेऊन आलो. आता तो संपला इथे. आता त्यांना पण आनंद झाला का तू माझ्यासाठी थांबलायस. त्यांनी पण माझे आभार व्यक्त केले. थँक्यू. एकविरा माते की आय आई माऊले. एकविरा माते की. आमची आता लास्टच्या झेंड्याची आमची माणसं आहेत. लाचच्या झेंड्याचे मानकरी एकविरा माते की. आणि हा बघा लाचचा झेंडा. आणि अजूनही जे चालतायत एकविरा माते की आय आई माऊले. आता हे आमचे चालते चालते आलेले हे आपल्याला नाचत भेटलेले आणि आता पोचलेले आहेत. एकविरा माते की. आरती पोरं इथं नाश्ता करतात. हे बघा अजून सुद्धा इथं अर्धी बोट पोरं नाश्ता करतायत. आणि हे आपले टेम्पो. आरती पोरं तिथे पण आहेत. आणि आमचा शैलेंद्र भगवान मंडळी आपल्यासमोर सर्व पंच मंडळी आणि महिला वर्ग आहेत जे की जेवण बनवतात. आजचा 3रा दिवस आहे आणि 2 टाइम जेवण बनवायची ते सोय करतात. नाश्त्याची पण आपल्याला सोय करतात. तर त्यांचा रुटीन कसा असतो आणि किती माणसांचं रोज जेवण बनवतात हे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेणार आहोत. तर आजी तुम्ही सर्वात मोठे आहेत बरोबर आहे ना इथे? तर तुम्ही किती वर्ष पालखीला येता जेवण बनवायला? मी आता 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली. आता तुम्ही 3 दिवस झाले. किती माणसांचं जेवण बनवता? मी 300-350 माणसांचं जेवण बनवतं. 300-350 माणसांचं जेवण बनवता. सकाळी आपला नाश्ता पण बनवता बरोबर आहे? पोरांना पाणी पण तापवून देतात रोज सकाळी. मग तुम्ही आता रात्री 11 पर्यंत आपल्या पोरांचं जेवण चालतं बरोबर आहे? त्यांना झोपता कधी आणि तुम्ही उठून मग ते पोरांचं जेवण आणि गरम पाणी करता कधी? आम्ही झोपतो 12ला आणि आम्ही उठतो सकाळच्या 2:30ला. 2:30ला उठता कारण पोरं 2ला उठलेलीच असतात, आंघोळला लाईन लावलेली असते. त्याच्या आधी तुम्हाला गरम पाणी करायला लागते. 2:30ला उठता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही झोपता कधी परत? दुपारी झोपतो ना, रात्रीचं फक्त. डायरेक्ट रात्री झोपता. म्हणजे 2 ते 3 तासच तुम्ही आराम करता बरोबर आहे ना? 2 तासच आराम करता. मग तो 2 तासात तुम्हाला आराम भेटतोय का तुमच्या वयानुसार तरी? आता आम्हाला सवय पडून गेलेली आहे, म्हणजे नेहमीच काम आहे. ते आम्हाला आई माऊली साथ देते. बरं आज आता पोरांसाठी तुम्ही काय जेवायला बनवलं? डाळीचा सांबारा बनवला, चवळीची भाजी बनवली आणि पापड लोणचं आणि भात. तुम्ही चौघी पण जेवण बनवता आणि सगळे सोबत साथ देतात ना तुम्हाला? हो, मला साथ देतात. या बघा या आजी पण, यांचं पण वय झालेलं आहे. आजी तुमचं वय किती तरी पण एक अंदाजे? 75 वर्षाची आजी आहे. 3 दिवस आपण बघतोय, 3ही दिवस जेवणासाठी कष्ट करतात भरपूर आणि आपल्या सोबत पालखी सोबतच आहेत. आणि या बघा इकडे महिला वर्ग, या सुद्धा 3 दिवस आपलं जेवण बनवायचं सगळ्यांचं. आणि तुम्ही काय सांगू शकता या महिलांबद्दल? आपण पालखी जरी काढली, पालखीत किती माणसं असतात 300-500, पण जी खरी मेहनत आहे ती खरी मेहनत आहे आचार्याची असते. कारण आचार्याशिवाय पालखी चालू शकत नाही. आपण काय करतो, उठलो बॅग टाकली
चहा पिला, आचार्याने चहा बनवलेला असतो, गरम पाणी देतात ते आपल्याला, वेळेवर जेवण, खाना पिणं चाललं का बस चालायचं एवढंच काम. पण खरी जी मेहनत आहे ती आचार्याची आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या बघा. एकवीरा मातेची जय. आहे. आईलो. आहे, आहे, आहे. आईलो, आईलो, आईलो. एकवीरा मातेची जय. टोपात आता आपण बघूया. हे बघा एवढे मोठे मोठे गंजच ठेवलेत बघायला गेलेत तरी. हे बघा सगळं जेवण चालू आहे. भात दाखव, भात दाखव. हा बघा भात, इकडे भात, याच्यामध्ये पण भात आहे, इकडे पण भाताचं काम चालू आहे, इकडे भाजी आहे चवळ्यांची चालू. आता हे आजी जेवण किती वेळात तरी पण तयार होईल? झाला दादा, जेवणच झालं. झालेलं आहे ना? फक्त थोडी भाजी व्हायची आहे. जेवाची सुरुवात करायची आहे आणि आपल्याला नाचायचं आहे, मजा करायची आहे, ए. आपल्याला लोणावळ्याला जायचं आहे. म्हणतात ना आम्ही शिर्डीला सुद्धा पायी जातो. आपले बाबा पण असतात आमच्यासोबत. पण ते बोलतात ना शिर्डीला जातो आम्ही बोलतो सोबतीला आले आचारी, आणि आचार्य आमचे जामदारे, आचार्याशिवाय पालखी चालू शकत नाही, हे लिखित आहे. मला आचार्यांचे खास करून आभार मानले पाहिजे. जय हिंद. धन्यवाद धन्यवाद. जय गुरु. आणि अशी जेव्हा पण दिंडी चालत आहे तेव्हा पण त्यांची मावशीच्या नंतर त्यांच्या सुना आहेत त्या पण आला पाहिजे, त्यांची पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. मंडळी इकडे आता आपले जेवणाचे सर्व पुरं जेवायला चाललेले आहेत. इकडे पाण्याचे बॉटल, इकडे डाळ, भाजी, भात, लोणचं, आणि ही बघा लाईन लागलेली आहे. दुपारचे 1 वाजलेत. जेवणासाठी पोरांची लागलेली रांग. मंडळी आता वाजले दुपारचे 2 वाजून गेलेत. आम्ही वाघजाईजवळ जेवायला होतो आणि आता आमचं जेवण झाले आणि पालखी निघालेली आहे. तर आता आपली दादा लोणावळ्यामध्ये पालखी थांबेल ना? तर लोणावळ्याला जायला आपल्याला किती टाइम जाईल? तरी आता पहिला झेंडा 1 तासामध्ये जाईल. म्हणजे आज आपण जो घाट चढलोय त्याने स्वर्ग लवकरच बघायला मिळाला असं वाटते ना? खरंच एवढा छान, खूपच मस्त आहे. तेवढा व्ह्यू होता ना, खूप सुंदर व्ह्यू होता आज. आणि पाऊस पडतो त्याच्यामुळे गार मस्तपैकी चालायला बरं तसं पाऊस वाटतं. आहे ना त्यामुळे चालला पण पाहायला काय जास्त त्रास नाही होत. ओके म्हणजे आता आपल्याला 1-1.5 तास जाईल ना दादा? हो, 1-1.5 तास. नाश्त्यासाठी पोहोचायला. म्हणजे आपण 4 वाजता पोहोचू काय? हो म्हणजे लाचचा बावटा पोहोचायला 4-4:15 वाजतील. हो. आणि तिथे जाऊन आपण पण नाचणार पण तिथे. नाचणार ना? डान्स करायला पाहिजे म्हणजे डीजे ते बँजो लावतात ते. ओके, आपण ओके. नाचणार तिथे जाऊन. धन्यवाद दादा. तुझं नाव दादा? मयुरेश पोरे. ओके धन्यवाद दादा. दादानी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 1-1.5 तास जाईल, पण लाचचा बावटा 2 तास येईल, कारण इथं सर्व साफसफाई वगैरे करून येतात ते. त्याच्यामुळे आपल्याला 4 वाजतील धरून चालायचे. 4 वाजले की तिथे मग डीजे आणि बँजो आहे, तिथे आपण जाऊन नाचणार आहोत. मंडळी आपल्या पुढे तेजा आणि संग्राम चालतात. तेजा कालच आलाय म्हणून त्याला आज जोशमध्ये चालतोय, आणि संग्राम दुसऱ्या दिवसाला चालायला सुरुवात केली म्हणून 2 जण जोशमध्ये चालतात आणि मी त्यांच्या मागे आहे. आणि आपली पालखी जरा पुढे गेली आहे, तर पालखीची जर जायचं आहे पालखीपर्यंत. चला आता.
मंडळी, आपला आता नाश्ता झालेला आहे लोणावळ्यामध्ये आणि आपण आपला तिसरा दिवस होता. हा नाश्ता करून आपण निघालो 4:15 वाजलेत. तर दादा आपल्याला आता इथून वस्ती आपली कुठे आहे? आता तुकाराम महाराज पादुका मंदिर आहे ना, हा. तिथे 4 ते 5 किलोमीटर असेल. आपल्याला जायला किती वेळ जाईल तरी पण चालत? पण 1 तास जाईल. 1 तास जाईल, बरोबर आहे ना. मागे आपले पालखी आहे. हा या वर्षी आपण लवकर पोहोचू काय? यावर्षी लवकर जास्त पाऊस आहे, पाऊस आहे ना, हा, त्याच्यामुळे जरा जास्त वगैरे कमी लागतंय. बरोबर आहे, लवकर ऊन असल्यावर जरा जास्त त्रास होतो. बरोबर आहे, बरोबर आहे.
हे